नमस्कार मित्रांनो. तर तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 25 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की अर्णव ईश्वरी यांनी आपलं मोठं डील पूर्ण केल्यामुळे दोघंही रिलॅक्स असतात, खुश असतात. दोघंही ठरवतात की आता आपल्या प्रेमाची कबुली द्यायची. अर्णव ईश्वरी यांनी एकमेकांसाठी सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. ईश्वरी आरशासमोर उभी राहते आणि ती प्रेमाची कबुली कशी द्यायची याची प्रॅक्टिस करत असते. तर अर्णव बाथरूममध्ये असतो. तोही आरशासमोर उभं राहून ईश्वरीला प्रेमाच्या कबुली देण्याची प्रॅक्टिस करतो. ते दोघं बराच वेळ प्रॅक्टिस करत असतात. ईश्वरी मनात म्हणते, आता काहीही झालं तरी प्यार का इजहार करून टाकायचाच. ईश्वरी अर्णवची वाट बघते. अर्णव छान तयार होऊन बाहेर येतो. ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि प्रेमाची कबुली देण्याची तिला भीती वाटायला लागते. ती थरथर कापत त्याच्या समोर येते. अर्णवही घाबरत असतो. आता हे दोघं शेवटी एकदाचं मनातलं कसं बोलून टाकतायत ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की फॅक्टरीमध्ये अर्णव, ईश्वरी आणि घरचे सगळे आलेले असतात. मोठी ऑर्डर पूर्ण व्हायला 50 पीस बाकी असतात. पण तेवढ्यात लाईट जातात. लाईट्स का गेलेत हे बघायला अर्णव, ईश्वरी जातात. दोघंही तिथे खूप प्रयत्न करतात आणि ईश्वरीच्या प्रयत्नामुळे लाईट्स चालू होतात आणि वरती इथे कामही चालू होतं. ईश्वरी म्हणते, बघितलं, माझ्यामुळे लाईट्स आलेत. अर्णव म्हणतो, तुझ्यामुळे नाही, माझ्यामुळे. मी इथे काहीतरी केलं. दोघं वाद घालत असतात आणि तेवढ्यात दोघं खाली पडतात. दोघं बॉक्सवर पडतात आणि एकमेकांच्या अंगावर. अर्णव, ईश्वरी एकमेकांच्या नजरेत हरवून जातात. अर्णव, ईश्वरी बराच वेळ झाले आणि इकडे आले नाही म्हणून आकाश त्यांना बघायला खाली येतो. आकाश त्या दोघांना बराच वेळ आवाज देतो, पण दोघं काही भानावर नसतात. आकाश या दोघांना मोठ्याने आवाज देतो आणि भानावर आणतो. ते दोघं ताडकन उठून बसतात आणि लाजत पुन्हा वरती आपल्या कामासाठी जातात. तर थोड्या वेळाने ऑर्डर पूर्ण होते आणि सगळे बॉक्सेसही रेडी होतात. ऑर्डर वेळेत पूर्ण झाली. एवढं मोठं टार्गेट एवढ्या कमी वेळेत पूर्ण झालं म्हणून अर्णव सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांचं अभिनंदनही करतो. सगळे कामगार, अर्णवच्या घरातले सगळे मिळून टेम्पो लोड करतात आणि तो टेम्पो तिथून निघतो. अर्णव खूप खुश असतो. आता त्याचं स्वप्न पूर्ण होणार. आता सात्विक फॅशन हे नाव, सात्विक फॅशन कंपनी 7 समुद्रापार जाणार म्हणून त्याला खूप आनंद होतो. तर दुसऱ्या दिवशी अर्णव ऑफिसला आलेला असतो. ऑफिसची बरीचशी कामं झालेली असतात. अर्णव रिलॅक्स असतो. एवढी मोठी ऑर्डर जी पूर्ण झाली आहे ती फक्त ईश्वरीमुळे असं त्याला वाटत असतं. ईश्वरीच्या साथीमुळे ती आपल्या कायम पाठीशी उभी असते. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट शक्य करू शकतो. अर्णवला ईश्वरीची खूप आठवण येते. अर्णवला वाटतं की हीच खरी वेळ आहे. आत्ताच प्रेमाची कबुली द्यायला हवी. पण कशी द्यायची? अर्णव विचार करत असतो की ईश्वरीला काय सरप्राईज द्यायचं. अर्णव साडीच्या दुकानात फोन करतो आणि ईश्वरीसाठी एक सुंदरशी साडी निवडतो आणि तिच्यासाठी खास सरप्राईजही प्लॅन करतो. तर इथे घरी ईश्वरी, मामा दोघं बोलत असतात. ते मोठी डील पार पडली आणि त्याचा अपडेट आला नाही आहे म्हणून दोघांना काळजी वाटत असते. दोघंही त्या अपडेटची वाट बघत असतात. त्या कंपनीवाल्यांना आपला माल पसंत पडला आहे का? त्यांना आपली क्वालिटी आवडली आहे का? आता पुढे कधी काय काय होईल त्याची वाट बघत असतात. ईश्वरी, मामा पुढच्या आठवड्यात आता पुढे काय होऊ शकतं? 7 समुद्रावर पार आपल्या कंपनीचं नाव कसं जाईल? इंटरनॅशनल लेवलला जेव्हा कंपनी जाईल त्यावेळेस आपला किती फायदा होईल या सगळ्याची स्वप्न रंगवत असतात. अविनाश अर्णवचं तोंड भरून कौतुक करतो. अर्णव खूप कष्टाळू आहे, सगळ्यांची काळजी करतो, खूप मेहनती आहे याबद्दल सांगतात. ईश्वरी अर्णवचा विचार करते आणि तिला वाटतं की आता अर्णवला एवढं मोठं सक्सेस मिळतच आहे तर आपण त्याला प्रेमाची कबुलीसुद्धा द्यायला हवी. त्याचं यश सेलिब्रेट करायचं आणि त्याच वेळेस सगळ्यांसमोर प्रेमाची कबुली द्यायची. ईश्वरी कपड्याच्या दुकानात फोन लावते आणि अर्णवसाठी त्याच्या आवडीचं आउटफिट रेडी करून घेते आणि ईश्वरी पुढचं सरप्राईज प्लॅन करते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.